देशात सध्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर अकोला पोलीस प्रशासनाने एक महत्त्वाची आणि रिअलिस्टिक मॉक ड्रिल राबवली आहे। अकोला रेल्वे स्थानक परिसरात दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक केल्याच्या काल्पनिक परिस्थितीत पोलिसांनी कसा प्रतिसाद दिलाय याचं थरारक चित्रण आपण पाहूया या सविस्तर वृत्तात। अकोला रेल्वे स्थानकावर पोलीस प्रशासनाने एक सखोल आणि सुसंघटित मॉक ड्रिल राबवली। या मॉक ड्रिल मध्ये एक काल्पनिक प्रसंग उभा करण्यात आला होता। दहशतवाद्यांचा एक गट ट्रेनमध्ये शिरतो, प्रवाशांना बंदी बनवतो आणि ट्रेन हायजॅक करण्याचा प्रयत्न करतो। या परिस्थितीत अकोला शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत ही ट्रेन पुन्हा सुरक्षित केली। या मॉकड्रिलमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांना घेराव घालून पकडलेत। जवानांनी प्रवाशांची सुटका करताना कोणतीही हानी होऊ दिली नाही आणि संपूर्ण कारवाई अत्यंत योजनाबद्धरित्या पार पडली। या मॉक ड्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी, अधिकारी, आरपीएफ, एसआरपीएफ आणि अग्निशमक दल सहभागी झाले होते। संपूर्ण परिसरात तत्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती। सध्या देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा विचार करता पोलीस विभाग सध्या हाय अलर्ट मोडवर आहे। अशा प्रकारच्या मॉक ड्रिल्समुळे पोलीस यंत्रणा नेहमी सजग आणि तत्पर राहते। या प्रकारचा सराव भविष्यात कोणत्याही आपत्तीजनक घटना उद्भवली तर त्याचा सामना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो। अकोला पोलीस प्रशासनाने घेतलेली ही मॉक ड्रिल ही केवळ एक सराव नव्हती, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांची सजगता आणि तत्परता दर्शवणारा एक महत्त्वपूर्ण संदेश होता। अशा प्रकारे सराव भविष्यातील धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात।